म्हणजे नाही का, हे अद्रकीचा किस घेतलाय, अद्रक चांगली खिसून घेतली, एक लिंबू घेतलंय आणि एक वाटिका शॅम्पूची पुडी घेतली आहे. तर आहे ना, हे बघा, पहिला असा अख्खा लिंबू आहे ना पिळून काढायचा रस त्याचा. घरगुती उपाय म्हणायचे फक्त. अजून आहे त्यात, पण थांबा जरा काढते मी. ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या. हे बघा, एवढा असा झालाय. तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार, तुम्हाला लहान पुरीला लावायचंय, मोठ्यांना लावायचंय, त्याच्यानुसार तुम्ही अद्रक बघा, म्हणजे तुमच्या हिशोबाने. आता मी आईला लावते म्हणून अद्रक जरा जास्त घेतली. आणि बघा, असं चौथा म्हणजे त्याचा रस काढायचा चांगला पिळून, चांगली ताकद लावून त्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला सगळा. बघा, एवढं झालंय आता हे तयार. बघा, आता मी एक जरा हां, आणि आता याच्यामध्ये एक वाटिका शॅम्पूची एक पुडी टाकायची. तुम्ही कोणता वापरत असाल ते शॅम्पू? तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाकू शकता. आता मी माझ्याकडे वाटिका आहे म्हणून मी वाटिका टाकते. तुम्ही कोणता वापरत असेल तो टाका. आणि मग काय नंतर याचा शॅम्पू टाकलाय, मग नंतर तर धुवून काढायचं चांगलं स्वच्छ पाण्याने चुळून. तर याच्यामध्ये चांगलं हे असं मिक्स करायचं हाताने, चमच्याने, कशाने तुम्ही करा त्याने. मी आता चमचा आणला नाही म्हणून मी हाताने करायला लागली आहे. हे बघा, आणि हे आता असं सगळं मिक्स करून घेतलं ना की मग हे चांगलं अप्लाय करायचं आपल्या केसांमध्ये. आता मी हे जास्त केलं या. याच्यामध्ये लिंबू, अद्रकीचा रस आणि शॅम्पू. बघा, झालंय आता हे तयार. आणि ही तुम्ही लगेच केसांना लावू शकता. आणि हे 20-25 मिनटं ठेवायचं आणि नंतर केस धुवून घ्यायची. ठीक आहे. आणि हे बघा, असं ह्यातलं अजून बी निघते, ते बी जरा मी काढून टाकते ह्यातलं, नाहीतर तसेच राहते आणि केसांमध्ये गुतडा होईल म्हणून. बघा, ही बी काढल्यात मी. नंतर हे तुम्ही केसात लावून घेऊ शकता. अजून ह्याच्यात रस आहे. चांगलं असं फेटून घ्यायचं याला. हे बघा, असं तयार होते. आणि मग हे केसात तुम्ही लावून घ्यायचं चांगलं, भांगात भांग पाडायचा आणि हे लावून घ्यायचं. हे याला म्हणजे अद्रकीचा वास असल्यामुळं राहत नाहीत केसामध्ये, निघून जातात लवकर. आणि बघा, हे सगळं निघलंय साईडला. हे अद्रकीचं स्वतः, लिंबू आणि ही एक शॅम्पूची पुडी. तर चला बघा, तुम्हाला कसे रिझल्ट येतात कमेंटमध्ये सांगा. कसा वाटला घरगुती उपाय बघा. चला, बाय.